मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही। बुधवारी कार्यालयाला अवकाश, सुट्टी असते, कामकाज बंद असते। वर्तमान स्थितीत मी 5 तारखेपर्यंत दौऱ्यावर आहे। त्यानंतर कार्यालयीन काम सुरू होईल। पुष्कळांचे व्हॉट्सअपद्वारे, पत्रद्वारे जे कार्य आहे ते 5 नंतर मी आपणास करून देईल। यंत्रमागणी जी आलेली आहे ती 5 नंतर पोस्टात टाकण्यात येते। ज्यांना यंत्र हवी आहे त्यांनी 5x11चं पाकिट घ्या। त्याच्यावर आपला पत्ता पूर्ण लिहा, पिनकोड नंबरसह। त्याच्यावर साधे 20 रुपयाचे पोस्टाचे तिकीटं लावा आणि ते पाकिट दुसऱ्या पाकिटामध्ये माझा पत्ता लिहून स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवा। आपल्या पाकिटामध्ये यंत्रसिद्धी आम्ही पाठवून पोस्टामध्ये टाकून देऊ, ते आपल्याला प्राप्त होईल। यंत्रसिद्धी मात्र काच फ्रेम करूनच लावायचे, सर्वांना दिसेल अशी लावायची। देवघरात लावण्याचे यंत्र नाही। हे ज्योतिषशास्त्र आहे। ज्योतिषशास्त्र मान्य असल्याकारणाने सर्व जाती धर्मांना चालणारं आहे। ऑफिसामध्ये लावा, व्यवसायाच्या ठिकाणी लावा, कारखान्यात लावा, शाळा कॉलेजमध्ये लावा, दवाखान्यात लावा, हॉस्पिटलमध्ये लावा। जिथे सार्वजनिक क्षेत्र असेल, पक्षाचं कार्यालय असेल, सामाजिक कार्यालयाचे असतील, ऑफिस असतील, त्या सर्व ठिकाणी सर्वांना दिसेल अशी लावा। एकाच जागेवर 2 लावलीच पाहिजे असं काही नाही। तुमच्या जागेच्या सोयीनुसार एक इकडे आणि दुसरं दुसरीकडे लावलं तरी चालणार आहे। फक्त एक यंत्र हे अशा उंचीवर लावा की जिथे आपला हात पुरला जाईल। मंत्राखाली हात ठेवायचा आहे आणि आपल्याला मंत्रजाप करायचा आहे। मोठ्या यंत्रावरील पहिल्यांदा मंत्रजाप करायचा आहे, लहान यंत्रावर नंतरचा मंत्रजाप आपल्याला करायचा आहे। काच फ्रेम ही लावावी। ऑफिस, कार्यालय, व्यवसाय ही वेगळी ठिकाणी असेल, घर वेगळ्या ठिकाणी असेल तर 2 यंत्रसिद्धी मागून घ्यावी। त्यासाठी 2 पाकिट आपल्याला पाठवावी लागणार आहे। आम्ही यंत्रसिद्धीसाठी कुठेही दक्षिणा घेत नाही, पैसे घेत नाही। माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या स्मृती स्मरणार्थ आम्ही ही विनामूल्य देत आहे। आपल्याला पूजापाठ किंवा अभिषेक वगैरे करण्याचं गरज नाही, प्राणप्रतिष्ठा करण्याची गरज नाही, कारण अभिमंत्रित करून आम्ही तुम्हाला देत आहोत। आपली श्रद्धा असेल त्यांनीच मागावं, इतरांनी मागवू नये। आजच्या कार्याचा विषय हा श्रद्धाविषयीच आहे। कार्य सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। श्राद्ध आणि इतर विधी। श्राद्ध आणि परमेश्वर पूजन। श्राद्ध महाराजांचं वरनिष्ठा। श्राद्ध गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा। श्राद्ध देवी देवतांचे पूजन। श्राद्ध व्रतवैकल्य। श्राद्ध महाराजांवर आलेली निष्ठा। श्राद्ध इतर 33 कोटी देवी देवतांच्या विषयी आचरण पूजन। या सर्वांपेक्षा श्राद्धविधी हा महत्त्वाचा आहे। आपले जे मर्तिक आहे, आपले जे आई वडील आहे, यांचं स्थान आघात आहे। त्यांचं निधन झालं तरी त्यांचं स्थान असते। जसे आपण देवदेवतांचे फोटो ठेवतात, काही महाराज निघून गेलेले आहे या जगातून, तरी तुमची श्रद्धा त्याच्यावर आहे, त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही। परंतु आईवडिलांची फोटो ही जिवंत असली तरी लावा, स्वर्गवासी झाली तरी लावा, पण यांची फोटो ही सर्वात मोठी असली पाहिजे आणि प्रमुख ठिकाणीच असली पाहिजे। नित्य स्वर्गीय झाली असल्यास नित्य रोज पुष्पमाळा, गाईच्या तुपाचा दिवा, अगरबत्ती लावलंच पाहिजे, नतमस्तक झालंच पाहिजे। मुलांनी झालं पाहिजे, सुनांनी सुद्धा झालं पाहिजे, नातवांनी सुद्धा झालं पाहिजे। आज श्राद्धाचा विषय आज आपण घेणार आहोत। भविष्य पुराणात वंशाने श्राद्ध केलेच पाहिजे अशी भविष्य पुराणात आज्ञा आहे, वंशाला दिलेली आहे। श्राद्ध न केलेले त्यांचे भोग हे वंशाला, त्यांच्या परिवारास व त्यांचेच वंशास वर्तमान 3 ते 4 पिढीत भोगावे लागतील। शाप हे भयंकर स्वरूपात असल्यास वंश समाप्ती होते। तुळशीचा उपयोग श्राद्धात अवश्य करावा। यामुळे मर्तिक लोक विष्णू लोकात वावरतात। यमराजाची आज्ञेचे उल्लंघन म्हणजे मृत्यूदंडच असतो, हे लक्षात घ्या।
आईवडिलांची आज्ञा न पाळणे, मातापित्यांच्या आरोग्याची सेवा न करणे, मातापित्यांना दुःख देणे, मातापित्यांच्या डोळ्यातून अश्रू पडणे, मातापित्यांची इच्छा पूर्ण न करणे, सर्व काही मातापित्या संबंधित आचरणामुळे सुना नातवंड करतील त्याचे तात्कालिक परिणाम 12 पट होत असतो. जसे कर्म कराल तसे भोग आपणाला प्राप्त होतील. भविष्य पुराणात 12 प्रकारचे श्राद्ध सांगितलेले आहेत. नित्यश्राद्ध म्हणजे रोजचे श्राद्ध. जेवणात असताना एक पिंपळाचं पान, एक लहानशी वाटी, ताटली, केळीच्या पानाचा तुकडा, त्याच्यावर एक भात, जे काही अन्न असेल थोडं थोडं ठेवायचं आणि ते पक्षांना द्यायचं. त्याला नित्य श्राद्ध म्हणतात. महालय श्राद्ध म्हणजे भाद्रपद कृष्ण पक्षातील श्राद्ध. मासिक श्राद्ध म्हणजे महिन्याच्या तिथीचे श्राद्ध. श्राद्ध वर्षानंतर जे असते ते वार्षिक श्राद्ध. कामना श्राद्ध म्हणजे आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठीचे श्राद्ध. श्राद्ध आपल्या मातापित्यांच्या इच्छा पूर्ण करून केलेले श्राद्ध. नाही आपण इच्छा पूर्ण केल्या नाही तर आपल्या जन्मात कधीही इच्छा पूर्ण होणार नाही. नांदी श्राद्ध हे मंगल कार्यालयासाठी करतात. मंगल आपलं व्हावं, शुभ कार्य घडी घडावं म्हणून. याच्यामध्ये विवाहासाठीचा प्रयत्न किंवा संततीसाठीचा प्रयत्नसुद्धा नांदी श्राद्धात आपल्याला करता येतो. सपिंड श्राद्ध हे त्रिवार्षिक श्राद्ध असते. गोष्टी श्राद्ध म्हणजे परिवारासह केलेलं एक श्राद्ध. शुद्ध श्राद्ध म्हणजे सुशोभित राहण्याचं हे श्राद्ध आहे. कर्मांग श्राद्ध म्हणजे कर्म जसं कराल तसं भोग मिळेल यासाठी हे श्राद्ध असते. दैविक श्राद्ध म्हणजे देवाला साक्ष ठेवून केलेले श्राद्ध. यात्रा श्राद्ध यात्रा करत आहे, काशी विश्वेश्वराला जात आहे, ओंकारेश्वरला जात आहे, हरिद्वारला जात आहे, प्रयाग काशीला जात आहे, अलाहाबादला जात आहे. जिथे जिथे तुम्हाला श्राद्ध करायचं असेल, श्राद्ध नाही करता आलं तर तर्पण विधी मात्र अवश्य करावं. त्याला यात्रा श्राद्ध म्हणतात. पुष्टयर्थ श्राद्ध म्हणजे सुख समृद्धीसाठी केलेले श्राद्ध. श्राद्धाचे विविध प्रकार आहे. श्राद्ध कशासाठी करतो याचे पण आपल्याला धर्मशास्त्रातून माहिती मिळते. श्राद्ध हा शब्द मौर्तिक पूर्वजासंबंधित कायम स्वरूपाचा आहे, त्यात बदल होत नाही. खऱ्या अर्थाने निधनाच्या वेळेपासून श्राद्ध हे करायचे असते, परंतु तसे कोणी करत नाही. गुरूंचे श्राद्ध करण्याचा अधिकार शिष्यांना आहे. तर्पण म्हणजे पाणी देण्याचा विधी नित्य रोज करावा अथवा पौर्णिमा किंवा अमावस्याला तरी केला पाहिजे. ओढून ताडून श्रद्धा नसताना, प्रेम नसताना, नाराजीने कुणाचे दबावाखाली स्त्रियांनी श्राद्ध स्वयंपाक योग्य पद्धतीने केला नाही. श्राद्धाचे अधिकारी वंश सर्व प्रमुखतः महालयातील प्रथमतः वर्ष श्राद्धवेळी हजर न राहणे, वेळेचे बंधन न पाळणे या सर्वांमुळे पितर व्यथित होत असतात. या व्यथितपणाची नोंद कर्म करीत असतो आणि याचे पुढे शापात रूपांतर होत असते हे लक्षात घ्या. तर्पण विधी रोज करायला हवा. श्राद्ध भोजनात पूर्वजांना जे पदार्थ आवडत होते तेच पदार्थ ठेवावे. चांदीची भांडी युक्त श्राद्ध केलेले अतिउत्तम. व्यवसायाच्या जागी, हॉलमध्ये, देवघरात अशा ठिकाणी पूर्वजांचे फोटो हे लावलेच पाहिजे. सर्वात मोठे फोटो हे असा घरात मातापित्यांचे असावे. जिवंत फोटो लावले तरी चालतील, मर्तिक स्वर्गीय झाल्यावर तर लावलेच पाहिजे. नित्य रोज दीपक, अगरबत्ती, पुष्पमाळा घालाव्या. जिवंत असलेले जे आहे आई वडील त्यांना पुष्पमाळा, अगरबत्ती लावण्याची गरज नाही. नमस्कार मात्र आपण करू शकतात. नमस्कार वंदन अवश्य करा. श्राद्ध दिवशी भिक्षा मागणारा किंवा भिकारी जे आहे त्यांना परत पाठवू नका. त्यांना येतो ते दानधर्म करा. श्राद्ध करण्याची जागा ही ज्या जागेत, ज्या रूममध्ये, ज्या घरामध्ये जे आई वडील राहत होते त्याच जागेत श्राद्ध करण्यास अत्यंत लाभदायक होते. तर्पणात सर्वसाधारण शुद्ध जल पाणी व्हावे. धनसंपत्ती नाही, कोणी उधार देत नाही. गरिबीची परिस्थिती आहे. अशा वेळेला श्राद्ध कसे होईल तर विष्णू पुराणात तृतीयांशात अध्याय 14 आणि वराह पुराणात अध्याय 13 श्रद्धापूर्वक आपण नमस्कार केला की श्राद्ध होत असते. बहुतेक मुले वडिलांचाच फोटो लावतात. दोघांचे निधन झालेले असल्यास माता पिता दोघांचे फोटो लावायला हवे. प्रभू श्रीरामाने व्यवसायात 14 वर्ष काढली. त्या व्यवसायात असताना देखील प्रभू श्रीरामांनी अनेक ठिकाणी श्राद्ध केलेले आहे. रामेश्वराला, नाशिकला, प्रयागला आणि अनेक ठिकाणी श्राद्ध आपल्याला केलेले दिसून येतात. त्यांचे गुरु वरिष्ठ यांच्याकडून विविध ठिकाणी श्राद्ध केले. नाशिक, रामेश्वर, चित्रकूट, काशी अशा ठिकाणी अनेक ठिकाणी रामांनी श्राद्ध केलेलं आहे. त्रिपिंडी श्राद्ध
3 वर्ष पितरांचे श्राद्ध केले नाही, खंड पडला किंवा विसर पडला किंवा काही कारणाने झाले नाही तर 3 पिंड मांडून हे श्राद्ध केले जाते. हे श्राद्ध फक्त अमावस्येच्या तिथीला होते. वैशाख, श्रावण, कार्तिक, पौष, माघ, फाल्गुन या महिन्यात त्रिपिंडी श्राद्ध करता येते. इतर महिन्यामध्ये केलेलं सामान्य फलित होते. त्रिपिंडी श्राद्ध त्र्यंबकेश्वरला करता येते. तमोगुणी, रजोगुणी आणि सत्वगुणी अशा 3 प्रीती योनीमध्ये पितर फिरत असतात किंवा त्यांचा स्वभाव तयार होत असतो. याचे पीडा परिहार्थ करणे म्हणजे त्रिपिंडी श्राद्ध करणे होय. ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या प्रतिमाचे पूजन ह्या श्राद्धाच्या ठिकाणी होत असते. गोत्र उच्चारण यावेळेला अवश्य करावे लागते. गोत्र ज्यांना माहीत नाही त्यांना अनादिष्ट गोत्र असे शब्द उच्चारून पूजन करावे. जव, तीळ आणि तांदूळ. जवेचा 1 पिंड, तिळाचा 1 पिंड आणि तांदूळाचा 1 पिंड. मध आणि तुपाचा वापर करून हे 3 पिंड या त्रिपिंडी श्राद्धामध्ये वापर आपल्याला करावायचा असतो. जाम आणि खारीकाचे अर्घ द्यावे. ब्राह्मण सुवासिनींना भोजन द्यावे, दान करावे. नवीन कोरे वस्त्र वापरूनच त्रिपिंडी श्राद्ध करता येते. हा विधी निधन झालेल्या व्यक्तींसाठीच असतो, इतरांसाठी मुळीच नाही. श्राद्ध हा एक असा विधी आहे. श्राद्ध अशुभ विधी नाही, पवित्र विधी आहे. कारण आपले जे काही पूर्वज आहे ते पवित्र आहे, त्यांचे आत्मे पण पवित्र आहे, म्हणून हा विधी पवित्रच असतो. श्राद्धाच्या करता वेळा मनाने, तनाने, धनाने आणि खुल्या दिलाने श्रद्धा ठेवूनच हे श्राद्ध करायला हवे असते. मुलांनी, सुनांनीचा सहभाग, मुलांचा सहभाग, बहिणींचा सहभाग, जावयांचा सहभाग, शिष्यगणांचा सहभाग, नातवांचा सहभाग श्राद्धच्या वेळी होणे अत्यंत गरजेचं आहे. श्राद्ध करतेवेळी मात्र श्रद्धापूर्वक करा. मर्तिकांच्या कुठल्याही वस्तू फेकू नका. त्या घरामध्ये स्मृतिप्रीत्यर्थ राहा किंवा आपल्या वापरात घ्या. सौभाग्यवती जर स्त्री गेली असेल तर काही दागिने आपण त्यांच्यासोबत देतो, पण जे काही शिल्लक दागिने आहेत त्यांची मोड करू नका, विक्री करू नका, रूपांतर करू नका. ते तसे ठेवा आणि श्राद्धाच्या वेळेला त्यांच्या फोटोच्या जवळ ठेवून त्यांचं पण पूजन करा. म्हणजे आपल्याला यश, कीर्ती आणि संततीचा लाभ, आरोग्याचा लाभ, ज्या मनातील इच्छा पूर्ण होण्याचा लाभ आपल्याला निश्चितच मिळेल याबद्दल खात्री आहे. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करून आजच्या कार्यक्रमातून समापन करण्यापूर्वी माझे विचार आपणाला कोणाला आवडत असते ते विचार इतरांना देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे हा व्हिडिओ, हा कार्य त्यांच्या सर्वे करा, रूपांतरित त्यांना द्या. आणि त्यानंतर मात्र आपल्या प्रतिक्रिया मला अवश्य हवे आहे. त्या तुमच्या प्रतिक्रिया आणि कोणते विषय तुम्हाला हवे असतील त्याचं आहे. मला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर मोबाईल करूनच या. रावेरला आल्यावर अलंकार बोरकर ज्वेलर्स, विक्रम बोरकर ज्वेलर्स या 2 मोठ्या शोरूमच्या आतमध्ये जाऊन आम्हाला गुरुजींना भेटायचं असं सांगायचं. ते मंडळी माझ्याकडे आपल्याला घेऊन येतील. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. स्मृतिप्रीत्यर्थ निर्मलाबाईच्या स्मृतिप्रीत्यर्थ जी यंत्र आहे त्यांना जी हवी असेल त्यांनी ती अवश्य मागून घ्यावी.